हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपण आलेलो आहोत आपल्या गावाला. तर तुम्हाला माझा एक हाऊस टूर करवतो. हे आपलं आहे गावचं घर. तर ह्या घरामध्ये एंटर करतानाच सुरुवातीला आपल्याला पाहायला भेटतो तो म्हणजे हा झुला. बघू शकता तुम्ही लाकडी काम आणि ह्या स्टीलच्या अशा चेन्स लावून खूप सुंदर असं बनवलेलं आहे. बघा हे बाळ कसं झोका घेते. त्यानंतर इथून पुढे गेल्यावरती आपल्याला हा पाहायला भेटतो तो अतिशय छान असं लाकडी कोरीव काम केलेला हा दरवाजाची फ्रेम. हॉलमध्ये एंटर होतो आहे आपण. तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी हॉल आहे. हॉलमध्ये बघा टी व्ही वगैरे मूर्ती वगैरे ठेवलेली आहे. आणि त्यानंतर वरती जायला जिना आहे गच्चीवर जायला. हे असं इकडे दिवाण वगैरे ठेवलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता पुढे जाऊन या ठिकाणी आहे आपला पहिला बेडरूम. पहिल्या बेडरूममध्ये आपण एंटर होतो आहे. बघू शकता तुम्ही इथे. नंतर छान असं आहे खिडकीतून बघा तुम्हाला व्ह्यू बघायला भेटेल समोरचा. हे मडक्याची एक स्टोरी आहे मित्रांनो, ते सांगतो तुम्हाला. पण या खिडकीमधून बघितल्यावरती आपलं हे काकांचं घर आहे या बाजूला आणि इकडे ही अशी झाडी. तर या मटक्याची स्टोरी अशी की आमचे आजोबा होते, त्यांना त्यांच्या मित्राने दिला होता. राजस्थानचा मित्राने राजस्थानवरून खास मागून त्यांना मुंबईत आणून दिला होता. खूप मोठा आणि एक पारंपरिक मडका असं म्हणता येईल त्याला आपण, ते आमचं आहे. त्यानंतर ही पेटी, ही आम्ही लहान असताना जुन्या घरामध्ये जेवणाची पेटी होती, त्यावर आम्ही बसायचो आणि ते तिचं जतन संवर्धन केलेलं आहे. त्यानंतर पुढेच हा लागून असा कॉमन वॉशरूम आहे. बघू शकता तुम्ही. त्याला बाजूलाच लागून एक असं वेस्टर्न टॉयलेट आहे. त्यानंतर बेडरूम नंबर 2. आता याचा वापर होत नाही आहे सध्या, तरीसुद्धा बघू शकता तुम्ही सेम अगदी बेडरूम 1 प्रमाणे आहे. आणि इकडे पण एक खिडकी, इथून पण झाडी, सेम तसंच काकांचं घर बाजूला बघू शकता तुम्ही. पुन्हा हॉलमध्ये आपण एंटर होतो आहे. त्यानंतर आता बघणार आहोत आपण किचन. तर इथून पुढे गेल्यावरती किचन लागतो आपला. बघा सुरुवातीला मम्मी तिच्या एरियात जाऊन देत नव्हती, पण शेवटी तिने अलाउ केलं आपल्याला किचन दाखवायला. तर इकडे 2 सिंक आहेत, एक भांड्यांसाठी आणि एक पिण्याच्या पाण्यासाठी. इकडून खिडकीमध्ये सुंदर असा व्ह्यू. या बाजूला किचन, गॅस शेगडी वगैरे, फ्रीज. आणि तुम्ही बघा हा डोअर ओपन केल्यावरती समोरच अशी झाडी आहे. गवत वाढलेलं आहे. आम्ही कोणी नाही आहेत त्याच्यामुळे इकडं खूप गवत वाढलेलं आहे. प्लॅनमध्ये आहे की नंतरला पुन्हा सगळे मिळून याची साफसफाई करणारच आहोत. त्याचा पण व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवरती. ओके. तर यानंतर इकडे एक रूम आहे. जे सिनियर सिटीजन आहेत, जे जुनी माणसं आहेत, ती त्यांना वेस्टर्न टॉयलेटमध्ये जायला जमत नाही, त्यांच्यासाठी इकडे व्यवस्था केलेली आहे. इकडे वॉशिंग मशीन आहे कपडे धुण्यासाठी एका बाजूला. इकडे एक वॉशरूम आहे. इकडे बेसिन हात धुवायला. आणि हा बघू शकता तुम्ही आपला भारतीय पद्धतीचा भारतीय बैठक टॉयलेट, द ग्रेट इंडियन टॉयलेट. बघू शकता तुम्ही सिनियर सिटीजनसाठी. हा सिंक हात धुण्यासाठी. ओके. तर इथून वरती आपण जिन्याने वरती जाणार आहोत. आता आपण तुम्हाला वरून व्ह्यू दाखवतो. तो जिना आहे केलेला आपण तयार. आणि इथे पुढे एक लॉफ्ट आहे.
की जिथे आपण काही सामान वगैरे ठेवू शकतो. आता इथं कलरचे डबे आहेत, कलरचं काम आता रिसेंटली झाल्यामुळं. बघून घ्या. ठीक आहे, तर पुढे आपण गच्चीत एंटर होतो आता. ही आहे मित्रांनो गच्ची. इकडे कपडे सुकवण्यासाठी, छोटी फॅमिली गॅदरिंग किंवा एखादा फंक्शन, बर्थडे वगैरे आपण असे सुट्टीमध्ये असल्यावर सेलिब्रेट करत असतो. वाव, व्ह्यू एन्जॉय करा मित्रांनो, अतिशय सुंदर. आत्ताच काम झालेलं त्याच्यामुळे इकडे तिकडे वस्तू पडलेल्या आहेत, तिकडे लक्ष देऊ नका, तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. सुंदर सुंदर कोकण, सुंदर निसर्ग बघू शकता तुम्ही आजूबाजूला. हे काकांचं घर आहे जे मी दाखवलं तुम्हाला. ह्याच्यासाठीच मित्रांनो आपल्याला गाव महत्त्वाचं आहे. अतिशय छान असं. इकडे पण आपण टॉयलेट बाथरूमची व्यवस्था केलेली आहे की कोण जर आलं, आपले सगळे सिनियर सिटीजन इथे येत असतात, रिटायर्ड लोक, की त्यांच्यासाठी इकडे जर कोण आला तर तो इकडेच बाथरूम करू शकेल, टॉयलेट करू शकेल. सगळी व्यवस्था आहे इथे. पाण्याची टाकीसुद्धा आहे. पाणी पण अगदी भरपूर आहे गावामध्ये. कोकण नाही म्हटल्यावरती पाण्याचा प्रॉब्लेम नाहीच आहे आपल्याकडे. तर आता आपण जिन्याने चाललो आहे खाली. पुन्हा बाहेरून एक दाखवतो तुम्हाला बाहेर काय असतं ते. घराच्या बाहेर चाललो आहे आपण आणि दादा आलेला आहे मुंबईतून. तर दादा पण मला काय करत आहे, दादा झाडं लावत आहे, सुशोभीकरण करत आहे घराचं. काळी मिरीचं रोपटं लावतो दादा. फणसाची झाडं लावलेली आहेत आत्ताच. खजुराचं सुद्धा झाड लावलं आहे त्याने. मागच्या बाजूला घराच्या आपण इथे बघा, या ठिकाणी बसण्यासाठी बाकाची व्यवस्था केलेली आहे. पण तिथे आता गवत वाढलेलं आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. पण इथे तुम्ही बसू शकता, एन्जॉय करू शकता. व्यवस्थित साफसफाई ती आपण करू. त्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करू. इथे एक आपण एक्स्ट्रा स्टोरेज टाकी बसवलेली आहे की तिथे खाली पाण्याची एक टाकी अंडरग्राऊंड आहे आणि ही एक आपली टाकी. ही आपली याची सीवेज संडास बाथरूमची टाकी आहे. आणि हे आपलं घर बाहेरून बघू शकता तुम्ही. तर हा होता आपला व्हिडिओ. तर एवढं सगळं. इकडे पण साफसफाई आपण केलेली आहे व्यवस्थित. खूप गवत वाढलं होतं. आता दादा निघालेला आहे मुंबईला पुन्हा, सगळी मेहनत करून. दादा बोलत आहे खूप छान छान झाडं घेऊन ये दापोलीमधून माझ्यासाठी. आपण आपल्या घराच्या आजूबाजूला लावू, छान गार्डन करून टाकू, फुलांची झाडं आण. तर दादाला आपण प्रॉमिस केलेलं आहे की आपण झाडं आणणार आहोत, झाडं लावणार आहोत, छानपैकी एन्जॉय करणार आहोत. ही आहे दादाची गाडी. दादा आता जाणार आहे मुंबईला. तर पुन्हा 10 दिवसांनी यायचा वादा दादाने केला आहे. बघूया. दादा हवा चेक करत आहे टायरची लात मारून. सॉरी, कुत्र्याला हटवलेलं आहे लात मारून. सॉरी, हवा चेक करत नाही. असा होता आजचा हा दिवस मित्रांनो. खूप एन्जॉय केलेला आहे. गावी येऊन घरची साफसफाई केलेली आहे. तरी पण पूर्ण नाही झालेली आहे, थोडीफार केलेली आहे. पुन्हा एकदा येऊन एक चक्कर मारून पुन्हा एकदा पूर्ण साफसफाई करणार आहोत असं दादाने मी ठरवलेलं आहे. आपली आणखी मेजॉरिटी येणार आहे तेव्हा पण आपण व्हिडिओ बनवू. तर फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. थँक्यू गाईस. तर दादाला आपण बाय बोलून आजचा हा व्हिडिओ इथेच संपूया. थँक्यू, धन्यवाद. जय महाराष्ट्र मित्रांनो.